एक महत्त्वाची अपडेट, मध्य रेल्वेची वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येते। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही काहीशी ठप्प झालेली होती। ठाणे ते सीएसएमटी स्थानकाच्या दरम्यान नाहूर, भांडूप, कुर्ला, सायन या स्थानकांच्या जवळ 8 इंचांपेक्षा जास्त पाणी साचलेलं होतं। मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने हे पाणी आता 4 इंचांपेक्षा कमी पातळीवर आले, त्यामुळे दोन्ही बाजूकडून हळूहळू रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येते। ठाण्यावरून सीएसएमटीकडे आणि सीएसएमटीकडून ठाण्याकडे लोकल सोडण्यात आलेले आहेत। भांडूप स्थानकात सर्वाधिक पाणी साचलं होतं, मात्र आता या ठिकाणी पाणी पूर्णतः ओसरून गेलं। मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय। मुंबईत जागोजागी पाणी साचलेले रस्ते वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होताना पाहायला मिळतो आहे आणि अनेक भागांमध्ये सध्या पाणी साचलेलं आहे, त्यामुळे लोकल त्यासोबतच रस्ते वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला आहे। हिंदमाता असेल, अंधेरी सबवे असेल, कुर्ला असेल, वडाळा शिवडी असेल, या सगळ्या परिसरामध्ये सध्या पाणी साचलेलं आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची आता दाणादाण होताना पाहायला मिळते। मुंबईमध्ये अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे, याचा परिणाम जो आहे तो रस्ते वाहतुकीवर झालेला आहे। रात्रभर जो मुसळधार पाऊस बरसला याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर देखील होताना पाहायला मिळतो आहे। सीएसएमटी कुर्ला त्यासोबतच भांडूप, विक्रोळी अशा स्थानकांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि लोकल ज्या आहेत त्या आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत। हार्बर मार्गावरचं स्थानकांवरचं पाणी देखील जे आहे ते देखील साचल्यानं एलटीडी चुनाभट्टी स्थानकांवर पाणी साचल्यानं आता हार्बर मार्गावरची वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प आहे। तर मुंबई पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते, तर मुंबईतल्या विलेपार्लेजवळ देखील मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। त्यामुळे रात्रभर मुसळधार पाऊस बरसतो आहे। मुंबईतला या मोसमातला हा पहिलाच मोठा पाऊस आहे, ज्यामुळे मुंबईकरांची अर्थात मुंबईची देखील यामुळे दाणादाण उडताना पाहायला मिळते। तर सकाळी 7 वाजताची ही दृश्य आहेत अंधेरी मार्केट परिसरातली। अंधेरी मार्केट परिसरामध्ये पूर्णपणे हा परिसर जलमय झालेला पाहायला मिळतोय। पण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे। अक्षय, सध्या पावसाची मुंबईतले काय नेमके अपडेट आहेत? रस्ते वाहतुकीचे काय अपडेट आहेत? रेल्वे वाहतुकीचे काय अपडेट आहेत? पाऊस पुन्हा एकदा बरसायला सुरुवात झालेली आहे। मात्र रात्री 3:30 ते 4च्या दरम्यान 4:30 पर्यंत जो प्रचंड पाऊस पडला त्याच्यामुळे संपूर्ण मुंबईसह ठाणे, कल्याण भागात देखील प्रचंड पाऊस पडलेला आहे आणि याचा परिणाम साहजिकतः वाहतुकीवर झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ही दरम्यान 5:30 ते 6:15च्या दरम्यान पूर्णतः ठप्प झाली होती, कारण की भांडूप, ठाणे अशा वेगवेगळ्या स्टेशनच्या दरम्यान 8 इंचापेक्षा जास्त पाणी साचलेलं होतं, त्यामुळे लोकल चालवणं शक्य नव्हतं। त्यामुळे सीएसएमटी ते ठाणे ही पूर्णतः वाहतूक ठप्प करण्यात आली होती, बंद ठेवण्यात आली होती। आता मात्र पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि हळूहळू हे जे पाणी आहे ते 4 इंचापेक्षा कमी पर्यंत आलेलं आहे, त्या लेवलला आलेलं आहे। त्यामुळे आता हळूहळू लोकल वाहतूक जी आहे ती पूर्ववत करण्यात येते आहे। सीएसएमटी वरून देखील अनेक लोकल सुटलेल्या आहेत, ज्या फास्ट आणि स्लो ट्रॅकवर आहेत। तर ठाण्याच्या दिशेने देखील, ठाण्यावरून देखील सीएसएमटीच्या दिशेने अनेक लोकल सोडण्यात आलेल्या आहेत, ज्या हळूहळू स्पीड रिस्ट्रिक्शनवर म्हणजे अतिशय कमी वेगामध्ये पुढे पुढे सरकत आहेत। याचा परिणाम असा आहे की जी गर्दी अडकलेली होती वेगवेगळ्या स्थानकांमध्ये ती हळूहळू कमी होईल। मात्र लोकल जे आहे त्यांचं वेळापत्रक पूर्णतः बिघडलेलं आहे। 5:30ची जी लोकल आहे ती ठाणे स्थानकामध्ये अजूनही उभी आहे, हळूहळू तिला सोडण्यात येईल सीएसएमटीच्या दिशेने। अशा प्रकारची सध्या परिस्थिती ही संपूर्ण मध्य रेल्वेवर आहे। हार्बर रेल्वेचा विचार केला तर तिकडे देखील चुनाभट्टी आणि कुर्ला या 2 स्थानकांच्या दरम्यान पाणी साचलेलं होतं, मात्र ते पाणी देखील आता 4 इंचापेक्षा कमी लेवलवर आलेलं आहे। त्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक देखील आता हळूहळू सुरू करण्यात आलेली आहे। कुर्ल्यावरून पनवेलकडे जाण्यासाठी आणि पनवेलवरून कुर्ला सीएसएमटीला जाण्यासाठीची वाहतूक आहे ती आता हळूहळू सुरू करण्यात येते आहे, कारण की पाण्याची लेवल जी आहे ती कमी झालेली आहे। त्यामुळे एक दिलासा मिळेल की वाहतूक जी आहे ती पूर्णतः सुरू झालेली आहे। पण दुसरीकडे हे देखील आहे की पावसाचा जोर वाढला तर पुन्हा एकदा पाणी साचू शकतं, त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक ठप्प होऊ शकते। आज दिवसभर प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे आज दिवसभर जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, ट्रेनचा प्रवास करा, रस्ते वाहतुकीवर लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यावर देखील याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। लांब पल्ल्याच्या कुठल्या कुठल्या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत? मुख्यतः पुण्याकडे जाणाऱ्या ज्या एक्सप्रेस आहेत, डेक्कन असेल, त्याचबरोबर सिंहगड असेल, प्रगती एक्सप्रेस असेल,
या सकाळच्या सत्रात सुटतात पुण्याच्या दिशेने. त्या सगळ्या ट्रेन ज्या आहेत त्या सध्या कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत, कारण की प्रचंड प्रमाणात पाणी भरलेलं होतं. 6:30-7च्या दरम्यान देखील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झालेली होती. त्यामुळे लोकल सोबतच अनेक एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आलेले आहेत. 4 ते 5 एक्सप्रेस आहेत ज्या पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या देखील जी पंचवटी एक्सप्रेस आहे ती आज रद्द करण्यात आलेली आहे. काल तिचं कपलिंग तुटलेलं होतं, काल संध्याकाळी देखील ती विस्कळीत होती. आता ती पूर्णतः आज थांबवण्यात आलेली आहे, कारण की नाशिकच्या दिशेने जाण्यासाठी देखील ठाणे मार्गे जावं लागतं आणि त्यामुळे ठाणे स्थानकाच्या दरम्यान भांडूपमध्ये पाणी भरलेलं होतं, त्यामुळे ही एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आज पूर्णतः एक्सप्रेस ज्या आहेत त्या मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईकडून जाणाऱ्या या दोन्ही साईडच्या एक्सप्रेस आज रद्द करण्यात आलेल्या आहेत. अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. ठाणे CSMT आणि CSMTहून ठाण्याकडे लोकल रवाना झालेली आहे. मुंबईतल्या पावसासंदर्भातले अपडेट आपण जाणून घेतोय. तेव्हा मध्य रेल्वेची वाहतूक ही आता हळूहळू पूर्वपदावर येते. अनेक स्थानकांमध्ये 8 इंचापर्यंत पाणी साचलेलं होतं. सकाळी 6च्या दरम्यानची भांडूप परिसरातली भांडूप स्टेशनमधली आपण हे दृश्य पाहतोय. जवळपास 8 इंच इतकं पाणी साचलेलं होतं, परंतु आता 4 इंच इतकं पाणी ओसरल्यानं आता हळूहळू अत्यंत धीम्या गतीनं लोकलची वाहतूक आहे ती सुरू होतीये. तर सकाळी 7 वाजताची आपण ही दृश्य पाहतोय. किंग सर्कल परिसरातली जवळपास गुडघावर इतकं पाणी साचलेलं होतं किंग सर्कल परिसरामध्ये. किंग सर्कल परिसर देखील दरवर्षी पावसामध्ये असंच काहीसं पाणी या ठिकाणी साचत असतं. त्यामुळे मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पावसाची जी दमदार प्रतीक्षा होती तो दमदार पाऊस मुंबईमध्ये झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु हा पाऊस इतका बरसलेला आहे की मुंबईमध्ये अनेक भागामध्ये सध्या ते पाणी साचलेलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची मात्र चांगली दाणादाण झालेली आहे. सकाळी 6 वाजता दादर परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीनं अनेक भागामध्ये पाणी साचलेलं होतं आणि जवळपास गुडघाभर पाण्यातून मुंबईकरांची जी सकाळची सुरुवात आहे ती मात्र झालेली आहे. तर सकाळी 7 वाजता पवई परिसरामध्ये देखील पाणी साचलेलं होतं. जवळपास गाडीचे टायर बुडतील इतकं पाणी पवई परिसरामध्ये देखील सकाळी 7च्या दरम्यान पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे अनेक तास हा मुंबईमध्ये पाऊस बरसला आणि त्यामुळे मुंबईकरांची आजची जी सकाळ आहे ती मात्र ह्या दमदार पावसानं जरी झालेली असली तरी सकाळी 7 वाजता अंधेरी मार्केट यार्ड असेल, त्यासोबतच दादर असेल किंवा पवई असेल, हिंदमाता असेल, त्यासोबतच अंधेरी सबवे असेल, SV रोड असेल, या सगळ्याच परिसरामध्ये सध्या पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचलेलं आहे. गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते आहे. अनेक जे नोकरदार वर्ग आहे जो उपनगरातून ठाणे, कल्याण, त्यासोबतच कर्जत, कसारा, पनवेलवरून इकडे येतो, त्यांना मात्र या सगळ्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. सकाळी 7:30च्या दरम्यान ठाणे स्टेशन परिसरामध्ये गर्दी झालेली होती, ती दृश्य आपण पाहतोय. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही ABP माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होई मन शुद्ध तुझं.